बच्चूभाऊ कडू गोरगरिबांचा नेता, दिव्यांगांचा नेता, शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काम करणारा नेता, त्यांनी देखील शिवसेनेसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। काल परवा गेल्या आठवड्यात माजी खासदार आनंद परांजपे असतील, माजी आमदार, माजी मंत्री, अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात। शिवसेनेसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, कारण आपल्या विनायकरावांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतलाय आणि आज मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे। आजची सभा ही वेगळंच काही सांगून जातीय आणि विनायकराव पाटील यांच्या नावात विनायक आहे। आजपासून ते आपल्या राजकारण आणि समाजकारणाचा नव्याने श्री गणेशा करतायत, यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे विनायकरावांसारखा अनुभवी नेता, जे माजी आमदार राहिलेत, माजी मंत्री राहिलेत, त्यांनी केलेलं गोरगरिबांसाठी काम आपल्याला माहित आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रेमापोटी 25,000 लोक त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये येत आहेत। हा इतिहास आहे, ऐतिहासिक सोहळा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत असताना या ठिकाणी त्यांनी मगाशी सांगितलं, या ठिकाणी विकास आणि जो अजेंडा आहे आपला, विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे चालतोय आणि अशा या प्रवेशांमुळे महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण कुठं आहे हे आता सगळ्यांना समजलंय। मगाशी शंकरराजांनी पण सांगितलं, विनायकरावांनी पण सांगितलं आणि मी आपल्याला विनायकराव सांगतो, एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे। एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। अरे राजकारणात, समाजकारणात शब्दाला फार महत्व आहे। बाळासाहेब सांगायचे, दिघे साहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही। आणि म्हणून एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून इथं आमचा संजय राठोड, हेमंत पाटील, सगळे आमदार, बालाजी बिलाजी, सगळे भोंडारकर, कोण अजून कोण सगळे आमचे आमदार आहेत, माजी आमदार पण आहेत आणि या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवून 2022 ला एक इतिहास या महाराष्ट्रात घडला। सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार, माझ्या माता भगिनींच्या मनातलं सरकार, माझ्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये 2022 ला आणलं आपण आणि मी मुख्यमंत्री झालो, मला अभिमान आहे। तुम्ही विनायकराव मगाशी असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। जय महाराष्ट्र।